संतनगरी शेगावमध्ये काँग्रेस कमिटीतर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात सायकल रॅली काढण्यात आली। यामध्ये जळगाव मतदारसंघाचे नेते रामविजय बुरुंगले यांनी सरकारला धारेवर धरून पेट्रोल दरवाढीचा भडका कमी करावा आणि शासन इतकी पेट्रोल दरवाढ का करीत आहे याचे उत्तर सुद्धा देत नाही, परंतु याची झळ सामान्य जनतेच्या खिशाला लागत आहे। मागे झालेल्या लॉकडाऊन काळामध्ये अगोदरच जनता त्रासलेली आहे आणि त्यामध्ये हा दरवाढीचा फटका सामान्य जनतेला झेपणारा नव्हे, म्हणून काँग्रेस कमिटीतर्फे सायकल रॅली शेगाव शहरात काढण्यात आली। त्यामध्ये जळगाव जामोद मतदारसंघाचे रामविजय बुरुंगले, खामगाव मतदारसंघाचे ज्ञानेश्वर पाटील सोबतच काँग्रेस शहराध्यक्ष दीपक सलामपुरिया, युवा काँग्रेस पवन पचेरवाला मानेसह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते। आज आम्ही मुरारका हायस्कूल समोरून सायकल मोर्चाला सुरुवात करून गावातील विविध मार्गाने तहसील कार्यालयात आम्ही पोहोचलेलो आहोत आणि माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत। आपण पाहिलं असेल, गेल्या 15 दिवसापासून डिझेल आणि पेट्रोलचे भाव रोज आणि सतत वाढत आहे। हे सरकार सत्तेवर आलं, महागाईचा खूप मोठा कांगावा या सरकारनं केला, मोदीजींनी केला, परंतु डिझेल पेट्रोलच्या भावावर हे सरकार नियंत्रण मिळवू शकलेलं नाही। आणि आपण पाहिलं असेल की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कमी असताना देखील पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहे आणि हा भुर्दंड संपूर्ण देशवासियांना बसत आहे। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी सायकलने आलो आणि माननीय तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देतो। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।